मोठ्या प्रकल्पांची घाई असते. म्हणजे हा आरोप आता काँग्रेसकडनं या चर्चेमध्ये होतोय, पण याच्या अगोदरही मला आठवतंय की पुण्यामध्ये पूर आला होता आणि पुण्यामध्ये त्या पुराच्या वेळेला खासदार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे पाहायला गेलं तर त्यांनी तेव्हा आरोप केला होता माध्यमांशी बोलताना की बिग तिकीट्स प्रोजेक्ट्स आहेत त्याची सरकारला कायम घाई असते आणि सर्वसामान्य लोकांसाठी ज्या सुविधा गरजेच्या असतात त्याची घाई नसते. त्यामुळे मोठे प्रोजेक्टची उद्घाटनं करायची आणि मग त्या मोठ्या प्रोजेक्टच्या माध्यमातून लोकांना खूप काम केलं असं दाखवायचं, यासाठी सरकार प्रयत्न करते असा आरोप विरोधकांकडून फक्त आता नाही वारंवार केला जातोय. कविताजी, त्यांच्या आरोपांचं स्वागत आहे आणि त्यांना माझ्या शुभेच्छा सुद्धा आहेत. त्यांनी हे आरोप आमच्यावरती करत राहावेत, कारण पुढचे अनेक वर्ष त्यांना हे आरोप असेच करत राहायचे. हनुमंत पवारांनी जी काही आता भूमिका मांडली त्याबद्दल मला आश्चर्य असं वाटतं की हे सगळं बोलण्याच्या ओघामध्ये कधी कधी आपण द्वेष किंवा एखाद्याचा मत्सर किती असतो. तर मोनोरेलचा प्रोजेक्ट हा तुमच्या कार्यकाळात आला. मोनोरेल सुरुवात होत असताना अनेक वेळेला प्रश्नचिन्ह उपस्थित केली गेली होती की त्याचा अभ्यास झालाय की न झालाय, पण आपण ते केली. 3,000 करोड रुपये आपण टाकले. वडाळ्याला भक्ती पार्क पर्यंत नेलं जिथे प्रोजेक्ट सुरू व्हायचे होते आणि त्याचं उद्घाटन 2 फेब्रुवारी 2014 रोजी, ज्या वेळेला केंद्रात आपलं सरकार होतं, महाराष्ट्रामध्ये आपले आदरणीय पृथ्वीराज चव्हाण म्हणजे पृथ्वी बाबा हे मुख्यमंत्री होते. तुम्ही आमच्यावर टीका करावी, आम्हाला काही त्याचं आश्चर्य वाटणार नाही. बघा, वारंवार हा जेव्हा विषय विचारला जातो तर कविताजी आपण ही गोष्ट मान्य केली पाहिजे की ज्या वेळेला हे मोठे प्रोजेक्ट्स आपण ज्या वेळेला हे करत असतो, म्हणजे नवी मुंबईच्या एअरपोर्टची आवश्यकता गेली अनेक वर्ष चर्चेत, म्हणजे ही काय आताची नाहीये.